व्रताचं नाव आहे गोपद्म व्रत। सुरुवातीला या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगते। गो म्हणजे गाय, जिला आपण गोमाता म्हणतो, म्हणून तिच्या नावाचं पहिलं अक्षर गो हे घेतलेलं आहे। पद्म या शब्दाचा अर्थ होतो कमल किंवा कमळ, पण मग इथे आपण गायीचे चरण कमल या अर्थाने गोपद्म या शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे। तर आषाढी एकादशीपासून या व्रताला सुरुवात होते। कार्तिकी एकादशीला किंवा मग त्रिपुरारी पौर्णिमेला या व्रताची आपण उद्यापन करून सांगता करू शकतो। आपल्या कुटुंबाचं कल्याण व्हावं, आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं किंवा आपल्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं, म्हणजे अर्थात कुटुंबाचं कल्याण व्हावं यामध्ये सगळ्या गोष्टी येतात। तर त्यासाठी किंवा त्या उद्देशाने आपल्याला हे व्रत करायचं असतं। यामध्ये विधवा, सवाष्ण, कुमारिका किंवा पुरुष असा कोणताही भेद नाही। ज्या व्यक्तीला इच्छा आहे की चातुर्मासामध्ये आपण एक का होईना व्रत करावं, तर त्या व्यक्तीने हे व्रत अवश्य करायचं आहे। नित्य नियमाने 4 महिने हे व्रत करायचं। यामध्ये आपल्याला कोणताही उपवास वगैरे धरण्याची गरज नाहीये। फक्त दररोज आपल्याला एकतर आपल्या देव्हाऱ्यासमोर नाहीतर मग तुळशीपाशी गोपद्मांची रांगोळी काढायची आहे। तर या गोपद्मांचा साचाही मिळतो, तर तो साचा वापरून आपण दररोज रांगोळीच्या मदतीने ते गोपद्म काढू शकतो किंवा तुम्हाला हाताने जमणार असेल तर तुम्ही हाताने देखील ते गोपद्म काढू शकतात। 33 या संख्येमध्ये आपल्याला दररोज ती गायीची पावलं काढायची असतात। त्याच्यावर हळदी कुंकू, फूल, अक्षता वाहून आणि एखादा श्रीकृष्णांचा किंवा मग भगवान श्रीहरी विष्णूंचा नाहीतर मग विठ्ठलाचा मंत्र म्हणून आपण त्या गोपद्मांची पूजा करायची असते। गोपद्मांची कहाणी देखील आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा या व्हिडिओचा उघडा, नाहीतर मग या व्हिडिओची पहिली कमेंट पहा। गोपद्मांची कहाणी तुम्हाला चातुर्मासामध्ये दररोज ऐकता येईल किंवा दररोज जर ऐकणं शक्य नसेल, आता 4 महिन्यांचा कालावधी आहे, त्यामुळे मग दररोज आपण ती कथा ऐकू शकू की नाही माहिती नाही। अगदी 2-3 मिनिटांचीच कथा आहे, पण काही सांगता येत नाही प्रत्येकाला ऐकता येईल नाही येईल। तर मग तुम्ही एका आठवड्यातला वार ठरवून घ्या, जसं की रविवार। तर रविवारच्या दिवशी तुम्ही नित्य नियमाने ती कहाणी ऐकायची आहे। ज्यांच्याकडे व्रतवैकल्यांची पुस्तकं असतील तर मग त्यांनी ती कथा त्यातून वाचली तरी पण चालेल। तर अशा पद्धतीने आपल्याला हे व्रत करायचं असतं। ज्या वेळेस आपल्या घरामध्ये मासिक धर्म राहत असेल किंवा मग सोयर, सुतक किंवा अशा काही अडचणी की ज्यामध्ये आपण देवपूजा वगैरे करत नाही, तर त्यावेळेस ती गोपद्म नाही काढलीत तरी पण चालेल। तेवढ्या काळासाठी तुम्ही सुट्टी घ्यायची किंवा तुम्ही कुठे प्रवासाला गेलात आणि मग त्यावेळेस आपल्याला रांगोळी काढणं शक्य झालं नाही तर नाही काढली त्यावेळेस तरी पण चालेल। उद्यापनाच्या दिवशी काय करायचं, तुमच्या घरी एखाद्या सवाष्ण महिलेला बोलवायचं आणि तिला शृंगाराच्या ज्या काही वस्तू असतात, जसं की कुंकवाचा करंडा म्हणा, हिरव्या बांगड्या म्हणा, तर हे देऊन आपल्याला उद्यापन करता येतं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।